चला तर आजचा आपला टॉपिक आहे टक्केवारी म्हणजेच काय म्हणतात ह्याला अजून शेकडेवारी बरोबर. तर ह्याच्यावरचे आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये येतातच. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर 5 महत्त्वाचे टाईप्स बघणार आहोत आणि अजून 2 ते 3 हे दुसरे बघणार आहोत टाईप्स. पण हे 5 महत्त्वाचे टाईप्स ह्याच्यावर प्रश्न 100% विचारले जातातच. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण ह्याच्यावरचा सराव घेणार आहोत. सरावमध्ये मी काय घेतलं आहे, मी मागच्या प्रश्नपत्रिकेतील जवळपास 50 प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेत सेम टू सेम आलेले उचललेले आहेत. तर आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ करूया आणि नंतर मग सरावाकडे जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर चला चालू करूया. तर टक्केवारी म्हणजे काय किंवा शेकडेवारी म्हणजे काय, तर आपण एखाद्या किमतीची तुलना 100शी करतो. बरोबर आहे. एखादी किंमत आपल्याला दिलेली आहे तिची तुलना आपण जर 100शी केली तर आपल्याला ती 100च्या पट्टीत भेटते. बरोबर आहे. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ जर तुम्हाला परीक्षेमध्ये 250 मार्क भेटले, एखाद्या परीक्षेमध्ये 500 पैकी 250 मार्क भेटले, ह्याचा अर्थ तुम्ही काय सांगता तर तुम्हाला 50% भेटले. बरोबर. आता हे 50% भेटले तुम्ही कसे सांगतात, कशाच्या पट्टीत हे 50 भेटले, जर पेपर 100 मार्काचा असता तर तुम्हाला 50 मार्क भेटले असते. बरोबर. याचा अर्थ टक्केवारी कशी काढली जाते, तर हे बघा इथे टक्केवारीचं सूत्र आहे. टक्केवारी म्हणजे काय तर मूल्य छेद एकूण मूल्य. आता इथे मूल्य काय आहे, तुम्हाला मार्क किती भेटले आहेत 250, किती पैकी एकूण मूल्य काय आहे तर 500. बरोबर. मग टक्केवारी कशी काढली जाते, त्याला गुणिले 100 करायचं आहे. बघा आता 250 भेटले आहेत 500 पैकी, गुणिले 100 केलं तर आपल्याला काय टक्केवारी भेटून गेली, किती किती भेटली 50 भेटली. बरोबर. 5 5 25 म्हणजे किती 50% तुम्हाला टक्केवारी भेटली. ह्याचा अर्थ काय, तर जर तुम्हाला मूल्य आणि एकूण मूल्य दिलं असेल तर तुम्ही टक्केवारी कशी करणार, गुणिले 100 करायचं आहे. ठीक आहे. आता टक्के म्हणजे काय, तर टक्के म्हणजे काय तर छेद 100. बरोबर आहे. आता समजा 20%, 20% म्हणजे किती तर 20/100. 30% म्हणजे किती तर 30/100. बरोबर आहे. आता तुम्हाला विचारलं जर 300च्या 20% किती, मग कसं काढणार, 300च्या 20% किती तर कसं काढणार, 300 गुणिले 20/100. बरोबर. कशी काढले जाते टक्के कसे काढले जातात, 300च्या 20% बघा हे शून्य गेले, किती आले 300च्या 20% किती तर 60. 300 ही एक किंमत आहे, ह्याची आपण टक्के काढायचे आहेत. तर कसे काढले जातात तर टक्के दिले असेल तर काय तर छेद 100 म्हणजे ह्याचा अर्थ काय तर 20/100 म्हणजे आपल्याला काय भेटणार तर त्याचे 20% भेटले. बरोबर आहे. आणि टक्केवारी कशी काढली ते तुम्हाला समजलं, एकूण मूल्य आणि मूल्य दिलं असेल तर गुणिले 100 करायचं आहे. हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे जे आहेत हे टाईप्स आहेत, की प्रकार आहेत टक्केवारीचे. आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला 5 टाईप सांगतो, 5 टाईप सांगतो. ते 5 टाईप तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्या 5 टाईपवरच प्रश्न विचारले जातात. आणि मी इथं प्रत्येक टाईप जेव्हा सांगेल त्याच्या पुढे स्टार करत जाईल. हे टाईप्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये 1-2 टाईप आहेत ते एक्स्ट्रा आपण घेतलेले आहेत, कारण आपल्याला सर्व टाईप ह्याच्यामध्ये शिकायचे होते म्हणून आपण ते एक्स्ट्रा घेतलेले आहेत. ठीक आहे. पण हे 5 टाईप खूप महत्त्वाचे. चला बघूया. आता हा आहे पहिला टाईप, स्टार करा. हा आहे पहिला टाईप. ओके. म्हणजे कुठला आपला साधा, जशी टक्केवारी. टक्केवारी कशी काढली आपण बघितलं, मूल्य छेद एकूण मूल्य गुणिले 100. बरोबर आहे. आता आपण एक त्याच्यावरचं उदाहरण बघूया. आता इकडे दिलं एका वर्गात 200 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 90 मुली आहेत, तर वर्गातील मुलींची टक्केवारी शोधा. आता विद्यार्थी काय असतो, विद्यार्थी मध्ये काय येते, विद्यार्थीमध्ये मुलं सुद्धा येणार आहेत आणि मुली सुद्धा येणार आहेत. बरोबर. आता हे काय झालं, विद्यार्थी म्हणजे काय झालं आपलं एकूण मूल्य झालं. बरोबर ना. विद्यार्थी म्हणजे काय झालं आपलं तर एकूण मूल्य झालं. आणि 90 मुली म्हणजे काय झालं, त्या विद्यार्थ्यामधल्या 90 मुली म्हणजे काय झालं, हे आपलं मूल्य दिलेलं आहे. बरोबर. हे आपल्याला मूल्य दिलेलं आहे, हे एकूण मूल्य दिलं होतं विद्यार्थी म्हणजे. तर आता त्यांनी विचारलं वर्गातील मुलींची टक्केवारी शोधा. आता मुलींची टक्केवारी शोधायचं. मुली किती दिलेल्या आहेत आपल्याला 90 दिलेले आहेत. बरोबर. कितीपैकी आहेत विद्यार्थी किती आहेत, टोटल मूल्य किती आहे किंवा एकूण मूल्य किती आहे तर 200 आहे. आता टक्केवारी काढायची असेल तर काय बोललो मी, 100ने गुणायचं आहे. बरोबर. आली टक्केवारी तुमची, बघा 2 शून्य गेले इथे आणि किती येणार 45. म्हणजे
मुली किती आहेत, मुलींची टक्केवारी किती आहे, तर 45%. तर आता 45% जर मुली असतील, 100मध्ये जर 45 मुली असतील, तर मुलं किती असणार आहे, 100% टक्केशी आपण कम्पेअर करतोय, मग मुलं किती असणार आहे, तर 55%. आता बघूया मुलांचं पण कसं येते. आता मुलांची टक्केवारी, मुली जर 90 असणार, वर्गामध्ये 200 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये मुली 90 असणार, तर मुलं किती असणार, तर 200 वजा 90, म्हणजे मुलं किती भेटणार, तर 110. बरोबर. आता हे 110 मुलं किती, एकूण मूल्य किती आहे, किती विद्यार्थी आहेत, तर 200 आहेत. 200 पैकी आहेत ना 110 मुलं, म्हणजे मुलांची टक्केवारी भेटेल. काढा मुलांची टक्केवारी किती येणार, 2 आणि इकडे वरती हे केलं तर 55%. म्हणजे आलं आपलं सेम उत्तर आलं इथे 55%. म्हणजे तुम्ही असंही करू शकतात मुलांची टक्केवारी, किंवा मग जर तुम्ही मुलींची काढून नंतर मुलांची काढायची असेल तर अशी काढू शकतात. ठीक आहे, समजलं. चला आता बघूया आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आता बघा, राधाला 1200 रुपये मासिक पगार भेटतो. ती 280 रुपये महिना जेवणावर खर्च करते. तर ती मासिक पगाराच्या किती टक्के बचत करते. आता राधाला पगार किती आहे मासिक म्हणजे महिन्याचा किती आहे, तर 1200 रुपये आहे. बरोबर. आता ती 280 रुपये महिना म्हणजे महिन्यालाच 280 रुपये खर्च करते. हा तिचा पगार आहे. खर्च किती आहे, तर 280 रुपये. म्हणजे वजा करा 280 रुपये खर्च, आणि ती बचत किती होणार ते आपल्याला भेटून जाईल. बचत किती होणार तिची, तर 920 रुपये बचत होणार. आता 920 रुपये बचत, आता ही पगाराच्या किती टक्के आहे हे विचारलंय. तर 920 रुपये बचत आहे, ही पगाराच्या किती टक्के, पगार किती आहे, तर 1200. टक्केवारी काढायची आहे, गुणिले 100 करा, भेटून जाईल तुम्हाला. भेटले. आता 12ने भाग द्या, किती येणार, 4 त्रिक 12, 4 दुने 8, 1 4 त्रिक 12, 230, 3 3 7 21, 3 त्रिक 9, 73 पॉइंट किती येणार, तर 66 समथिंग येणार. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, तर ती किती टक्के खर्च करते, बचत करते पगाराच्या, तर 73.66. ठीक आहे. चला पुढचं बघूया. आता बघा, हा आपला टाईप दुसरा आहे. स्टार परत मार्क करा. खूप महत्वाचा टाईप आहे किंवा महत्वाचा प्रकार आहे. आता बघा, ए मूल्यामध्ये 8% वाढ, म्हणजे आपल्याला कुठलीही किंमत दिलेली असेल, ए ही कुठलीही किंमत आहे अंदाजे, हा, त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची, टक्के वाढ करायची आहे, की आपल्याला दिलं की 8% वाढ करा. वाढ करायची याचा अर्थ काय, तर बघा सूत्रामध्ये, इकडे सूत्र दिलंय मी, 100 अधिक आर करायचं आहे फक्त, आणि छेद 100. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जी वाढ आहे ती भेटून जाणार. ह्या मूल्यामध्ये वाढ केल्यानंतर जे उत्तर येणार ते भेटून जाणार. ठीक आहे. आता आपण उदाहरणाने बघूया. हा, आता 10 रुपयाची तुम्हाला एक कॅन्डी बारची किंमत आहे. 10 रुपयाचं एक हे आहे, चॉकलेट आहे समजा, तर त्याची किंमत 25% वाढली. तर नवीन किंमत किती हे विचारलं आपल्याला. बरोबर. आता 10 रुपयाची किंमत 25% वाढली. तर सूत्रानुसार बघा, 100 अधिक आर. आर म्हणजे काय, तर नेहमी टक्क्यामध्ये दिलेला असतो. आर हा टक्के. बरोबर, हे लक्षात ठेवा. आता बघा, 25% वाढली म्हणजे काय, वाढली, वाढते इकडे. बरोबर आहे ना, इकडे वाढ अशी दिलंय, इथे बघा वाढ दिलंय सूत्रामध्ये. वाढ दिली याचं काय, तर 100 अधिक 25 किती आले, 125 छेद 100. बरोबर आहे ना, टक्के हे काढायचं ना आपल्याला, 25% दिलंय म्हणून काय, तर छेद 100 काढा. आता म्हणजे किती तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटून जाणार, 12.5. म्हणजे पहिले जर 10 रुपयाची जी आपला जो कॅन्डी बार होता किंवा चॉकलेट होतं, ती 25% त्याची किंमत वाढल्यावर किती होणार किंमत, नवीन किंमत, तर 12.5 म्हणजे 12.5 रुपये. ठीक आहे. आता बघा, आता साध्या पद्धतीने बघूया. आता 10 रुपयाची कॅन्डी बारची किंमत जर 25% वाढवतो, म्हणजे 10 आपण 25%, 10च्या 25% बघूया पहिल्यांदा किती येतात. 10च्या 25% काढायचं असेल तर काय, 25 छेद 100 टक्के आहे ना, 25% काढा किती होते, तर 2.5. बरोबर आहे ना, 10 10 100 आहे, इथे पॉईंट लागणार रुपये. आता हे 2.5 रुपये परत 10 मध्ये तुम्हाला अधिक करायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 12.5 ही किंमत भेटणार 25% वाढल्यानंतर. आता इथे तुम्हाला किती स्टेप करावे लागल्या, ही एक स्टेप करावी लागली. पहिले 10च्या 25% काढावे लागले, आणि मग परत ते 25% म्हणजे जे 2.5 रुपये आहेत ते परत 10 मध्ये तुम्हाला अधिक करावे लागले. म्हणजे 2 स्टेपमध्ये उत्तर येते. इथे किती स्टेपमध्ये आलं बघा सूत्राने, एका स्टेपमध्ये आले. काय करायचं आहे, फक्त 100 अधिक जे टक्केवारी दिली आहे ती त्याच्यामध्ये अधिक करायचे. सोपं आहे. ठीक आहे. आणि जर इथे वाढ आहे, ही वाढ आहे, आणि इथे जर तुम्हाला सांगितलं कमी होते किंमत,
ए ची ही किंमत कमी होते, तर काय करायचं आहे, तर फक्त ही जिथे अधिक घेतलंय आपण, हे जे अधिक चिन्ह आहे हे, ते आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे, तर वजा घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, वजा. 100 वजा करायचे आहेत जे आर आहे ते. ठीक आहे, आपण बघूया तो पुढे. आता आधी आपण एक उदाहरण बघूया. आता इकडे काही सांगितलं त्याने, एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 8,000 रुपये, जर त्याचे उत्पन्न 20% वाढले, बघा परत सांगितलं वाढते, आपण वाढवतो टक्का, तर त्याचे नवीन मासिक उत्पन्न किती असेल. आता बघा 8,000 रुपये तुम्ही 20% वाढतात म्हणजे किती, 100 अधिक 20, 100 अधिक आर, बरोबर ना, 120 छे 100 काढा, किती येणार, हे 2 शून्य जसेच्या तसे घ्यायचे शेवटचे, 12 8 96, म्हणजे पहिले जे 8,000 त्याचं मासिक उत्पन्न होतं ते आता 20% वाढल्यानंतर किती होणार, 9,600 रुपये, बरोबर आहे. आता समजा सांगितलं तुम्हाला कमी होतंय, बघा मी पुढे शिकवणार आहे तो टाईप, ह्याच्यामधलाच टाईप आहे, हे आहे तो प्रकार. तर आता बघूया, 8,000 रुपयामध्ये जर 20% कमी होते असं विचारलं असेल, तर बघा काय होते, कमी होते याच्याकरता 100 वजा आर, म्हणजे 100 वजा 20 किती होणार, 80 छेद 100, गेले 2 शून्य, हा शून्य आणि हे 2 शून्य तसेच्या तसे घ्यायचे आणि 8 आणि 8ला गुणायचं, 8 8 64, म्हणजे जर 20% त्याचं उत्पन्न कमी होत असं दिलं असेल, तर 8,000 रुपयाचं जे मासिक उत्पन्न होतं ते आता किती झालं, 6,400 रुपये. सोपं आहे बघा. तेच पुढचा टाईप आपण तोच आहे बघा, त्याच्यामधलाच टाईप आहे ते बघूया. फक्त जर किंमत कमी केली आपण 8%, एखादी किंमत जर आपल्या 8% कमी करायची असेल, तर फक्त काय करायचं, 100 वजा आर टक्के छेद 100, कारण टक्के आहे ना, टक्के दिलंय. आता बघा उदाहरण बघूया. तर 20,000चा एक कॉम्प्युटर आहे, संगणक आहे, त्याची किंमत 25% कमी करायची आहे ना, बघा तेव्हा वाढवायची होती, आता कमी करायची आहे, म्हणजे काय करायचं, 100 वजा हा आर आहे तुमचा, हा ए आहे, 100 वजा 25 किती येणार, 75 छेद 100, बरोबर. चला आता घालवा 2 शून्य आणि किती येणार, 20 गुणिले 75 करायचा, 1 शून्य जसाच्या तसा घ्यायचा 20च्या ह्याचा आणि फक्त 75 दोन्ही करायचं, किती येणार, तर 150, म्हणजे पहिल्याची 150 येणार, बरोबर. 20,000 होते इथे, अजून 1 शून्य म्हणजे 15,000 झाली. याचा अर्थ काय, तर पहिली जी 20,000 किंमत होती संगणकाची ती 25% कमी केल्यावर उत्तर किती येणार, 15,000 रुपये, बरोबर. सोपं आहे. चला अजून एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, हा पुढचा टाईपच बघूया. आता आहे हा आपला टाईप तिसरा, खूप इम्पॉर्टंट टाईप आहे, परत सांगतो स्टार मार्क करा. ठीक आहे, आता सांगितलं आपल्या ए हा बी पेक्षा R% जास्त आहे. ह्या जास्त शब्दावर R% जास्त, ह्या शब्दावर तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. असा ए हा बी पेक्षा R% जास्त आहे, तर बी हा ए पेक्षा किती टक्के कमी आहे, हे असा प्रश्न असेल तर काय आहे सूत्र, आर छेद 100 अधिक आर गुणिले 100. बघा आर काय असतो आपला, आणि अशा प्रश्नामध्ये फक्त आर दिलेला असतो, बाकी R% दिलेला असतो, बाकी काहीच दिलेलं नसते. आता बघा, जर रवीचे उत्पन्न रामपेक्षा 20% जास्त आहे, जास्त शब्द 20% जास्त म्हणजे R% जास्त, बरोबर आहे. तर रामचे उत्पन्न रवीपेक्षा किती कमी आहे, बरोबर. आता कसं काढायचं आहे, आर काय आहे तर 20, आर काय दिले आपल्याला तर 20%, म्हणजे सूत्र काय आहे तर आर छेद 100 अधिक करायचं आहे ना. जर वाढत जास्त असेल तर काय करायचं, खालती अधिक करायचं आहे, 100 अधिक आर म्हणजे 20 गुणिले 100, म्हणजे किती आलं, 20 छेद 120 गुणिले 100, बरोबर आहे. इकडे काय केलं, बेसक 12 म्हणजे काय होणार, 16.66% हे तुमचं उत्तर येणार, बरोबर. आता आपण साध्या पद्धतीने बघूया. समजले हे सगळं, आर छेद 100 अधिक आर करायचं आहे. जर जास्त पहिल्यांदा जास्त होत असेल किंवा वाढत असेल आणि नंतर त्याने सांगितलं किती कमी आहे हे विचारलं असेल तर, ठीक आहे. आणि इथे जास्तच्या ऐवजी जर आपलं कमी असतं, तर इथे जे जास्त आहे आपलं, इथे जे जास्त आहे ह्याच्याऐवजी कमी दिलं असतं तर R% कमी होते, आणि बी हा ए पेक्षा किती टक्के जास्त आहे असं सांगितलं असतं तर ए हा बी पेक्षा R% कमी आहे, तर बी हा ए पेक्षा किती टक्के जास्त आहे. इथे जास्त असतं तर फक्त 100, इथे जे अधिक आहे ते तुम्हाला काय करायचे आहे, इथे वजा करायचं आहे. ठीक आहे, बघूया आता साध्या पद्धतीने बघूया हे कसं काढलं जातं. हे तर आपण सूत्राने बघितलं ना, तर साध्या पद्धतीने बघा. आता कोण दिलंय, रवी दिलाय आणि राम दिलाय. आता सांगितलं काय, रवीचे उत्पन्न रामपेक्षा 20% जास्त आहे,
आता रामचं उत्पन्न समजा 100 आहे, आपण हे 100 मानूया. तर 100च्या तुलनेमध्ये रवीचं उत्पन्न 20% जास्त आहे, याचा अर्थ 20ने जास्त आहे. म्हणजे किती झालं तर 120. बरोबर. तर आता काय विचारलं बघा, रामचे उत्पन्न रवीच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे. रामचं उत्पन्न रवीपेक्षा कितीने कमी आहे, अगोदर पहिल्यांदा काढा. 20ने कमी आहे. आता त्याची टक्केवारी काढायची, किती टक्क्याने कमी आहे विचारलंय ना. बरोबर. कोणापेक्षा सांगितलं आहे तर रवीच्या उत्पन्नापेक्षा. मग रवीचं उत्पन्न किती आहे 120 गुणिले टक्केवारी काढायची आहे 100 ने गुणा. बेसक 12 आले 16.66. सोप्पा आहे बघा. साध्या पद्धतीने पण येते, सूत्राने सुद्धा येते, पण मी सांगेल सूत्र लक्षात ठेवा. सूत्र काहीच नाही आहे, फक्त 100 अधिक आर करायचं जर पहिल्यांदा जास्त होत असेल आणि नंतर कमी होत असेल तर. ठीक आहे, बघूया परत एक एक्झाम्पल. तर बघा, एखाद्या वस्तूची किंमत 40%ने वाढवली पाहिजे किंवा जास्त केली पाहिजे. म्हणजे काय, 40%, 40%ने वाढवली पाहिजे ती किंमत. पण घरमालकाने आपला खर्च वाढू नये म्हणून त्या वस्तूचा वापर किती टक्क्याने कमी केला पाहिजे. बरोबर आहे ना. आता कसं असते बघा, आता एखाद्या वस्तूची किंमत आहे, तिचा वापर आहे आणि खर्च. जर खर्च आपल्याला समान ठेवायचा असेल आणि किंमत जर वाढवायला सांगितलं आहे तर वापर तर कमी केला पाहिजे. जर वापर कमी केला तरच खर्च समान राहील. बरोबर. आता तेच दिलंय बघा. आता आर काय दिलं आपल्याला, फक्त आर दिलेला आहे. बरोबर. आर टक्के दिलेलं आहे. म्हणजे काय सूत्र आहे आपलं, आर छेद 100 अधिक आर. अधिक का घेतला, तो वाढवली पाहिजे पहिल्यांदा सांगितलंय ना, किती टक्क्याने कमी केली पाहिजे हे काढायचं आहे. गुणिले 100. आर काय आहे 40 छेद 100 अधिक 40 किती 140 गुणिले 100. म्हणजे किती येणार, बेके बे 7 14 म्हणजे किती 200/7 किती येणार, 7 दुने 14 7 8 56 आणि 35 म्हणजे 28.5% आपल्याला कमी केला पाहिजे. बरोबर आहे ना. 28.5% त्याचा वापर आपल्याला 28.5% वापर कमी केला पाहिजे 40%ने जर किंमत वाढली तर. ठीक आहे. बघा पुढचं बघूया आता आपण. पुढचं आता सेम आहे बघा, ह्याच्या मधलाच आहे. ए हा बी पेक्षा आता कमी केला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं तो वाढवला पाहिजे होता, हा 8% कमी केला पाहिजे. ह्याच्यावर लक्षात ठेवा. तर बी हा ए पेक्षा कितीने जास्त आहे, हा कमी आहे, तर 8% कमी आहे ए हा बी पेक्षा. तर बी हा ए पेक्षा कितीने जास्त आहे हे विचारलंय. काय करायचं, फक्त तिकडे आपण अधिक घेतलं होतं, इथे फक्त काय करायचं 100 वजा आर गुणिले 100. सेम सूत्र आहे. ठीक आहे. बघा उदाहरण बघूया आता. जर एखाद्या परीक्षेत प्रीतीला मिळालेले गुण हे वंदनापेक्षा 20% कमी आहेत. बरोबर आहे ना. 20% कमी म्हणजे आर कमी आहे वंदनापेक्षा. तर वंदनाला मिळालेले गुण प्रीतीला मिळालेल्या गुणापेक्षा किती टक्के जास्त आहेत. म्हणजे फक्त आर दिलेला आहे आपल्याला. म्हणजे काय सूत्र वापरायचं आहे, तर आर दिलेलं आहे. आर छेद 100 वजा आर. वजा का घेतलं तर कमी आहे पहिल्यांदा दिलंय. किती टक्के, 8% कमी असं दिलंय गुणिले 100. आता 20 छेद 100 वजा 20 किती होणार 80 गुणिले 100. 20 म्हणजे हे किती येणार 25% येणार. बरोबर. आता बघूया साध्या पद्धतीने पण दाखवतोय तुम्हाला. बघा ही कोण आहे तर प्रीती आहे, ही कोण आहे तर वंदना आहे. आता वंदना इकडे काय दिलंय, एखाद्या परीक्षेत प्रीतीला मिळालेले गुण वंदनापेक्षा 20%ने कमी आहेत. म्हणजे वंदनाला जर 100 गुण भेटले असतील तर प्रीतीला किती गुण भेटले असतील 20% कमी. म्हणजे 100च्या 20 कमी किती भेटले 80. तर आता विचारलंय पुढे काय विचारलंय बघा. तर वंदनाला मिळालेले गुण हे प्रीतीला मिळालेल्या गुणापेक्षा किती टक्के जास्त आहेत. वंदनाला मिळालेले गुण हे प्रीतीपेक्षा कितीने जास्त आहे, तिथे कितीने जास्त आहेत तर 20ने जास्त आहेत. कोणापेक्षा दिलाय, प्रीतीला मिळालेल्या गुणापेक्षा. बरोबर. म्हणजे छेदामध्ये काय येणार, प्रीतीचे मार्क येणार, हे 80 येणार. बरोबर. गुणिले 100. 20 आले 25% आलं. साध्या पद्धतीने पण सेम उत्तर. आता बघा तुम्हाला सूत्राने जायचं आहे का साध्या पद्धतीने जायचं आहे, पण मी सांगेल सूत्र लक्षात ठेवा. सोपं आहे, काहीच कठीण नाही. ठीक आहे. चला बघा परत एक उदाहरण बघूया. जर दुधाची किंमत 20%ने कमी झाली, बघा परत कमी झाली आलंय, तर घरमालकाने त्याचा वापर कितीने वाढवला पाहिजे. मग असं मागे एक एक्झाम्पल झालं आपलं सेम असंच. म्हणजे खर्च कमी होऊ नये, खर्च आपल्याला समान ठेवायचा आहे. बरोबर आहे. आता फक्त किंमत आपल्याला 20%ने कमी करायची आहे, 8%ने कमी करायची आहे. म्हणजे सूत्र काय, आर छेद 100 वजा आर गुणिले 100. बरोबर. काढा आता. 100 वजा आर किती आले तर 100 वजा 20 गुणिले 100 किती आले परत 20 चौक 80 परत 25 म्हणजे 25% उत्तर आलं. 25%ने आपल्याला
वापर कमी केला पाहिजे. बरोबर, समजतंय, सोपं आहे. चला पुढचं बघूया. आता हा बघा, हा टाईप पण खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे, स्टार करा. टाईप आपला कितवा आहे हा, तर तिसरा आहे. बरोबर, तिसरा आहे का चौथा आहे, चौथा आहे. बरोबर. आता सलग टक्केवारी म्हणजे टक्केवारीमध्ये किती बदल होतोय. जर तुम्हाला 2 टक्केवारी दिल्यात, म्हणजे एकदा सांगितलं 1 टक्केवारीने सांगितलं वाढवतोय आणि सांगितलं एका ठिकाणी 5% कमी केले, तर सरासरी टक्केवारीमध्ये किती बदल होतोय हे काढायचं आहे. समजलं तुम्हाला. आता बघा इथे कामगाराचा पगार पहिल्यांदा 1% वाढवतोय आपण आणि परत तो कमी करतोय 5%. तर त्याच्या पगारात काय बदल आहे. तुम्ही सांगाल सर कामगाराचा पगार 5% वाढवतोय आणि परत 5% कमी करतोय, म्हणजे पगारामध्ये काहीच बदल होणार नाही, सेम टू सेम राहील. आता बघूया सेम टू सेम राहतोय का काय बदल होतो सरासरीमध्ये. आता बघा पहिल्यांदा 5% वाढतात. सूत्र बघा, सूत्र काय आहे, तर आता इथे अधिक वजा असणार आहे. बघा सूत्र काय आहे, तर अधिक वजा ए अधिक वजा बी अधिक वजा ए गुणिले बी छेद 100. आता हे अधिक वजा कधी घ्यायचं आहे, जर वाढवतोय म्हटलं, वाढ होतोय किंवा वाढवतोय म्हटलं तर अधिक घ्यायचं आहे, आणि कमी होतोय किंवा कमी केला जातो असं काही म्हटलं तर वजा घ्यायचं आहे. आता हा आपण ए घेऊया, हा आपण बी घेऊया 5%. आता इथे काय करतोय आपण, तर वाढवतोय म्हणजे काय घ्यायचं, अधिक घ्यायचं. इथे काय करतोय, कमी करतोय, याचा अर्थ बी काय घ्यायचा, तर वजा घ्यायचा. घ्या, आता हा अधिक चिन्ह घेणार इथे आपण, बीच्या इथे काय घेणार, तर वजा चिन्ह घेणार. आता हे ए गुणिले बी आहे, तर दोघांचं आपलं ह्याच्या बाहेर आल्यानंतर काय, कंसाच्या बाहेर काय सूत्र होणार, अधिक अधिक गुणिले वजा, म्हणजे वजा चिन्ह बाहेर येणार ना, आणि ए गुणिले बी छेद 100. बरोबर. आता ए काय आहे, तर 5% आहे, 5 वजा परत बी काय आहे, तर वजा 5 आहे, म्हणून ते वजा ऑलरेडी आपले वजा घेतलेले आहे आपण चिन्ह. वजा ए गुणिले बी म्हणजे 5 गुणिले 5 100. किती आले, हे आले इथे 20 आणि 5 5 5 5 25 चोक 100 म्हणजे 4 आले. बरोबर. आता 5 आणि 5 हे गेले, एक अधिक एक वजा आहे, म्हणजे किती आले उत्तर, वजा 1/4. ह्याचाच अर्थ किती आले, तर वजा 0.25%. ही इतकी बदल होतोय. म्हणजे जर अगोदर त्याचा पगार वाढवला आणि परत पगार कमी केला, तर त्याचा काय होते, हे वजा चिन्ह आहे, ह्याचा अर्थ काय होतोय, पगार कमी होतोय किंवा त्याला तोटा होतोय, त्याच्या पगारामध्ये इतका टक्के तोटा होतोय. बघा 5%ने वाढवला आणि 5%ने कमी केला तर पगार सेम राहिला का, नाही, 0.25%ने कमी झाला किंवा त्याला तोट्यामध्ये गेला तो. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा, जर आपण x% एखादी गोष्ट वाढवली, एखादी किंमत x% वाढवली, एखादी किंमत जर तुम्ही x% वाढवली आणि x%नेच कमी केली तर नेहमी तोटा होतो. आता आपण नफा आणि तोटाचं पुढचं बघणार आहोत टॉपिक, त्याच्यामध्ये हे कव्हर करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की जर x% एखादी किंमत वाढवली आणि x% कमी केली तर नेहमी तोटा होतो. लक्षात ठेवा हे. ठीक आहे, आता आपण परत एक एक्झाम्पल बघूया ह्याच्यावरचं. ठीक आहे, तर एखाद्या वस्तूची किंमत जर प्रथमतः 20ने वाढली, बघा आता इथे वाढवतोय किंमत, एक किंमत आपण 20ने वाढवतो 20%ने, आणि नंतर विक्री कमी झाल्यामुळे किंमत 25%ने कमी झाली. पहिल्यांदा 20ने वाढली याचा अर्थ काय, तर हे अधिक चिन्ह येणार. हे ए काय आहे आपला, हा ए पकडूया, हा बी पकडूया. ए काय येणार, तर अधिक चिन्ह येणार, बी काय येणार, तर वजा होणार. बरोबर, वजा टक्के आहे ना, कमी करतोय, तर टक्केवारीतला बदल काढायचा आहे. टक्केवारीतला बदल कसा काढतात, अधिक वजा ए अधिक वजा बी अधिक वजा ए गुणिले बी छेद 100. ए काय घ्यायचं आहे, तर 20 घ्यायचं आहे, बी काय घ्यायचं आहे, तर 25 घ्यायचं, पण वजा चिन्ह घ्यायचं आहे त्याच्यासोबत. ठीक आहे, आणि ए गुणिले बी म्हणजे हे 25 आणि 20 हे गुणिले करायचे, पण वजा चिन्ह येणार, एकाला अधिक आहे एकाला वजा आहे, म्हणजे वजा चिन्ह कंसाच्या बाहेर. 25 गुणिले 20 छेद 100 काढा, 20 पंचे 100, 5 5 25 म्हणजे किती आले, तर 20 वजा 35, हे 5 ह्याच्यामध्ये गेले म्हणजे किती, वजा 35 होणार, म्हणजे काय, तर वजा 15. बरोबर, वजा 15 वजा काय होणार, वजा हे सॉरी वजा 25 आणि वजा 5 किती, तर 30 होणार इथे. बरोबर, चुकलं माझं. आणि तो 20 वजा 30 किती होणार, तर 10%.
याचा अर्थ 10%, आणि वजा चिन्ह आहे याचा अर्थ काय, तर कमी होणार 10%नी किंवा तोटा होणार. बघा 10% सरासरी त्याला टक्केवारीमध्ये काय बदल होणार, तर 10%ने कमी होणार. आता समजलंय, समजतंय व्यवस्थित. चला पुढचा आता बघूया, पुढचा टाईप बघूया. हा पण इम्पॉर्टंट टाईप आहे, हा 5वा टाईप आहे. हेच 5 टाईप सगळ्यात महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता बघा, आता आपण, मी तुम्हाला सूत्र आहे ते नंतर सांगतोय. ठीक आहे. आता बघा, एका परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या 20% विद्यार्थी इतिहासात नापास झाले. आता काय दिले आपल्याला, नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलाय. इतिहासामधल्या नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलाय. बरोबर, किती झाले नापास, तर 20% नापास झाले. आता एकूण विद्यार्थ्यांच्या परत संख्येच्या 15% हिंदीत नापास झाले. आता हिंदीची पण टक्केवारी दिली अशा एकूण विद्यार्थ्यांच्या, एवढे जण नापास झाले हिंदीत. बरोबर, पुढे काय दिलं आहे, तर आणि एकूण विद्यार्थ्यांपैकी 5% दोन्ही विषयात नापास झाले. परत आपल्याला नापासची टक्केवारी दिली, पण दोन्ही विषयांचं दिलंय. बरोबर, इतिहास पण दिलाय आणि हिंदी पण दिलाय. किती दिलाय, तर 5% दिलाय. बरोबर, 5% दिलाय. आता काय करायचं, आता इथे बघा, आता आपल्याला काढायचं आहे कोणत्याही एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. कोणत्या तरी एका विषयात तो नापास झाला पाहिजे, त्याची टक्केवारी कशी काढायची. पहिल्यांदाच त्याने विचारलं आपल्या, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढा. पण आपण अगोदर काय काढायचं, दोन्ही विषय, एका विषयात कुठला तरी नापास झालेला विद्यार्थी पाहिजे. एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थी टक्केवारी कशी काढायची. बघा, आता इतिहास आणि हिंदीचे 5% ऑलरेडी दिलेले आहेत. पण हेच जे विद्यार्थी इतिहासात आणि हिंदीमध्ये दोन्ही विषयात नापास झाले, ते आपण इथे पण इथे पण आपण ते काउंट केलेत ना, इथे पण मोजलेत ते आपण, की कुठल्याही एका विषयात नापास झालेला पाहिजे. म्हणजे ते हे 5% ह्याच्यातच आले. ह्याचा अर्थ इथे काय करायचं आहे, तर 20 अधिक 15 करायचे. इतिहास आणि हिंदीचे टक्केवारी अधिक करायचे, आणि ह्याच्यातनं हे वजा करायचे 5 दोन्ही विषयात पास झालेले. म्हणजे तुम्हाला एकूण एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी भेटणार. किती भेटणार, 20 अधिक 15 किती, 35. 35 वजा 5 किती, 30. याचा अर्थ काय, तर 30% मुलं ही नापास झालेली आहेत, कुठल्या तरी एका विषयात नापास झालेली आहेत, कुठल्या तरी एका विषयात. आता लक्षात घ्या, कुठल्या तरी एका विषयात नापास झाल्या म्हणजे दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी कुठले असणार आहेत, किती टक्के असणार आहेत. जर 30% कुठल्याही एका विषयात विद्यार्थी पास झाले, तर दोन्ही विषयात किती टक्के पोरं पास झाली असणार आहेत. 100 वजा 30 ना, 100% वजा 30%, म्हणजे 70% मुलं ही दोन्ही विषयात पास झालेली आहेत. समजलं, समजते कसं आहे काढायचं आहे. आता तुम्ही दुसऱ्या ह्याने पण जाऊ शकता, तुम्ही पास काढायचे आहेत, पासची टक्केवारी काढा. इतिहासात जर 20% नापास झाले, तर पास किती टक्के झाले आहेत, 80% झाल्यात. हिंदीमध्ये 15% नापास झाले, तर पास किती झाले आहेत, 85% पास झाल्यात. दोन्ही मिळून 5% नापास झाल्यात, तर पास किती पोरं झाले आहेत, 95% पोरं पास झाल्यात. आता काय करायचं, इथे ह्या दोघांची ॲडिशन करायची, म्हणजे अधिक करायचं, आणि ह्याच्यातनं ते वजा करायचं. किती येणार, 16, 165. बरोबर आहे ना, 165 वजा 95 करा, किती येते, 0. 16तून 9 गेले किती, 70. म्हणजे इथे तुम्हाला काय भेटणार, तर 70% पास झालेले विद्यार्थी भेटणार. हे डायरेक्ट भेटणार तुम्हाला इथे. ठीक आहे, तुम्ही आता असंही नापास, एकतर नापास तिन्ही पण नापास घेऊन करू शकता, तिन्ही पण पास घेऊन करू शकता. आता सूत्रामध्ये बघा काय केलंय आपण, तेच केलंय. एक्स काय घेतलाय, तर हिंदीचे इतिहासाचे मार्क घेतलेत, इतिहासाची टक्केवारी घेतलाय. बरोबर, अधिक इकडे बघा, अधिक काय केलंय, तर 15%, म्हणजे काय, तर हिंदीचे टक्केवारी, आणि वजा काय केलाय, तर दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी वजा केलेत. इतिहास प्लस इतिहास अधिक हिंदी, दोन्ही विषयात नापास झालेले. सेम केलाय ना टक्केवारी, इथे बघा सेम केलंय आपण, तेच केलंय. आणि नंतर काय केलंय, तर आपल्याला 30% भेटल्यानंतर आपण काय केलं होतं, 100 वजा 30 केले होते, तेव्हा आपल्याला 70 पास झाले विद्यार्थी भेटले होते. बघा सूत्रामध्ये पण बघा, उत्तीर्ण दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, पण टक्केवारी कशी काढायची, 100 वजा तेच करायचं आहे, जे उत्तर आलंय ते दोन्ही विषयात नापास झाले विद्यार्थी वजा करायचे 100 मधनं, म्हणजे तुम्हाला 70 हे उत्तर भेटून जाईल, पास झालेले विद्यार्थी. सोपं आहे, व्यवस्थित बघा. परत एकदा पाहिजेच तर व्हिडिओ व्यवस्थित मागे जाऊन बघा, तुम्हाला समजत नसेल तर. ठीक आहे, आता पुढचं एक बघूया गणित. आता ह्याच्यामध्ये आपण सूत्राने नंतर बघूया, पहिल्यांदा आपण साध्या पद्धतीने बघूया. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न हे जास्त विचारण्याची तर शक्यता नाही आहे,
पण कदाचित विचारला जाऊ शकतो, कारण आता तेवढं कॉम्पिटिशन जास्त आहे, त्यामुळे विचारण्याची शक्यता होऊ शकते. ठीक आहे, बघूया. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले. पास होण्यासाठी टक्केवारी किती दिली आहे, म्हणजे 30% जर भेटले तर मुलगा पास झाला असं म्हणणं आहे त्याचं. पण त्याने अजून एक सांगितलं, जर त्याला 30% गुण मिळाले आणि 30 गुणांनी नापास झाला तर परीक्षेत सेट केलेले मार्क, म्हणजे परीक्षेत टोटल किती मार्काचा पेपर आहे ते आपल्याला शोधायचे आहे, टोटल किती गुणांचा पेपर आहे तो. ठीक आहे, आता त्याला सांगितलं जर त्याला 30 गुण मिळाले, फक्त 30 गुण, टक्के नाही, 30 गुण मिळाले आणि 30 गुणांनी नापास झाला, म्हणजे 30 गुण त्याला भेटले आणि 30 गुणांनी नापास झाला, ह्याचा अर्थ काय, तर 60 गुणाला पास आहे. बरोबर आहे, 60 गुण जेव्हा भेटणार तो तेव्हा पास होणार. बरोबर आहे, म्हणजे आपल्या पासचे टक्केवारी पण दिलेली आहे आणि पासचे गुण पण दिलेले आहेत. मग दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, तुलना करायची आहे. हे गुण आहेत आणि ही टक्केवारी दिलेली आहे आपल्याला पास होण्याची. बरोबर ना. आता 30% जर 60च्या बरोबर आहेत, 60 गुणांच्या बरोबर आहेत, तर आपल्याला 100% किती गुणांच्या बरोबर आहेत ते काढायचं आहे. 1% काढूया पहिल्यांदा. 1% कशाच्या बरोबर होणार, हे 30 ह्याच्या छेदाला जाणार, 60/30. 30 दुने 60, म्हणजे 2 गुणाचे एवढा होणार 1%. तर 100% किती गुणांच्या बरोबर होणार, 100% काढायचे आहेत, टोटल गुण काढायचे आहेत. ह्याला 100ने गुणा, इथे 100ने गुणा, किती भेटले, 20%, 200 भेटले, सॉरी 20 नाही 200 भेटले, 100 दुने 200, म्हणजे टोटल किती मार्काचा पेपर होता, तर 200 मार्काचा पेपर होता. सोपा आहे, काहीच कठीण नाही आहे. ठीक आहे, टक्केवारी फक्त पास होण्याची टक्केवारी तुमच्या टोटल गुण जे दिले त्याच्याशी कम्पेअर केलंय किंवा आपण तुलना केलेली आहे. आता सूत्राने बघा, सूत्र इथे बघा, सूत्र एम काय असतो आपला, एम, एक मिनिट, एम काय असतो, तर एम आपल्याला काढायचं आहे जास्तीत जास्त गुण. एम म्हणजे टोटल गुण. सूत्र तुम्ही लिहून घ्या, 100. एम कसा काढतात, तर 100 कंसामध्ये आर काय आहे, आर, तर आपल्याला जे गुण भेटले ते, आणि एफ म्हणजे काय, तर फेल कितीने झालाय, फेल कितीने झालाय, 30ने फेल झाला ना इथे. हे काय, तर पर्सेंटेज, पासिंगचे पर्सेंटेज. बघा आता 100 मिळालेले गुण किती, 30, फेल कितीने झालाय, 30ने, हे पासिंगचे टक्के किती दिले आहेत, 30. काढा किती होते, 100 गुणिले 60, हे 30, 30 दुने 60, आले 200 मार्क सूत्राने सुद्धा. आता तुम्ही बघायचं, तुम्हाला सूत्राने सोपं वाटलं का हे सोपं वाटते. ठीक आहे, पण हा इतका इम्पॉर्टंट टाईप नाही आहे तुमच्या भरतीसाठी. ठीक आहे, पुढे बघूया. आता हा बघा, हा पण तितकासा इम्पॉर्टंट नाही आहे, पण असे विचारले जातात. उमेदवार 25% गुण मिळवतो, एक उमेदवार 25% गुण मिळवतो आणि 60 गुणाने अयशस्वी होतो, म्हणजे काय होतं, तो फेल होतोय. बरोबर, 25% गुण मिळवतोय. आता ही पासिंग लाईन आहे, समजा ही पास होण्याचे हे मार्क आहेत. बरोबर आहेत, हे पास होण्याचे गुण आहेत. इथे जे काय आहे ते आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, आता सांगितलं 60 गुणाने कमी पडतात त्याला, हे जे गुण आहेत हे इथे त्याला कुठेतरी मार्क भेटतात एक, हे 60 गुण त्याला कमी भेटतात. पासपेक्षा इकडे ही कमीची बाजू आहे आणि ही जास्तची बाजू आहे पासिंगपेक्षा. ठीक आहे, ते 60 गुण ह्याला कमी भेटतात. दुसऱ्याला काय म्हणतात, दुसरा उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुणापेक्षा 40 गुण अधिक मिळवतो. इथे 40 गुण तो अधिक घेतोय 2 नंबरचा. बरोबर आहे, पासिंगपेक्षा. ही पासिंगची लाईन आहे आपली. बरोबर आहे, म्हणजे दोघांमधला फरक किती आहे, हा 1 आणि ह्या 2 मधला फरक किती आहे बघा, टोटल 100चा फरक आहे. आता हे जे 40% अधिक गुण मिळवतो ह्याला किती टक्के भेटले आहेत, तर 50% गुण भेटले आहेत. बरोबर आहे, फरक किती आहे दोघांमधला, तर 100 आहे. दोघांच्या मार्कांमधला फरक किती आहे, तर 100 आहे. दोघांच्या टक्क्यांमधला फरक किती आहे, तर 25% आहे. 25% आहे. 25% कशाच्या बरोबर आहे, तर 100च्या बरोबर आहे. दोघांच्या मार्काच्या फरकाच्या बरोबर आहे. दोघांच्या टक्केवारीमधला फरक हा दोघांच्या मार्कामधला फरकच्या बरोबर आहे. आता 100% मग आपल्या टोटल गुण काढायचे, 100% करा. इथे 4ने गुणा, इथे 4ने गुणा, म्हणजे मार्क टोटल किती मार्काचा पेपर आहे, तर 400 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, आता बघूया, हा आपण सूत्राने बघूया. सूत्र काय दिलंय बघा, गुणांची बेरीज छेद टक्केवारीतील बदल. फक्त गुणांची बेरीज करायची. मग कधी करायची बेरीज, जर एक फेल होतोय आणि एक पास होतोय असं दिलं असेल तर.
वरती गुणांची बेरीज असा सूत्र येणार आपल्याला. वरती गुणांची बेरीज छेद टक्केवारीतील त्यांचा बदल गुणिले 100 हे सूत्र येणार. आणि जर एक पास होत असेल आणि दुसरा पण पास होत असेल तर गुणांची वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, गुणांची वजाबाकी छेद टक्केवारी बदल बाकी सूत्र सेम गुणिले 100. आणि दोन्ही फेल होत असतील तर परत गुणांची वजाबाकीच करायची आहे. छेद टक्केवारीतील बदल सेम सूत्र म्हणजे 100. फक्त जो आपला अंशामध्ये आपल्याला चेंज करायचं गुणांची वजाबाकी करायची. जो दोन्ही पास असतील आणि दोन्ही फेल असतील तर, बाकी एक फेल असेल एक पास असेल तर गुणांची बेरीज हे सूत्र. ठीक आहे, सोपं आहे. चला पुढे बघूया. आता बघा इथे काय दिलंय. हा पण टाईप आहे, हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे. मी फक्त जे पहिले 5 स्टार केले तेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा 2 उमेदवारांनी लढलेल्या निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण मताच्या 30% मतं मिळाली, तरीही तो 500 मताने पराभूत झाला. तर एकूण पडलेल्या मतांची संख्या शोधा असं विचारलं. बरोबर, आता एकूण मतं किती आहेत आपल्याला माहिती नाही आहे. एकूण मतं माहिती नाही ना आपल्याला, काढायला सांगितलं त्याने. मग आपण घेऊया एक्स. ठीक आहे, आपण मानूया एक्स हे एकूण मतं आहेत. आता त्याने सांगितलं की एकूण मताच्या 30% मतं मिळाली पहिल्या उमेदवाराला एकूण मतं किती आहेत एक्स, ह्याच्या 30% भेटली म्हणजे किती 30/100 एवढी मतं भेटली. बरोबर आहे, 30/100 म्हणजे किती येणार. हा शून्य गेला 3x/10. ही मतं एवढी मतं पहिल्या उमेदवाराला भेटली. दुसऱ्या उमेदवाराला किती भेटली बघूया. एकूण मताच्या ह्याला जर 30% भेटली, आपल्याला दिलेलं नाही दुसऱ्याचं, पण ह्याला जर 30 भेटली आहेत टक्केमध्ये तर ह्याला किती भेटणार 70% भेटली असणार मतं. बरोबर, 70/100 किती येणार. हा शून्य गेला हा म्हणजे 7x/10 ही दुसऱ्या उमेदवाराला मतं भेटली. आता दोघांमधला फरक किती भेटलाय बघा. तरीही तो पहिला उमेदवार 500 मतांनी पराभूत होतो. याचा अर्थ काय, तर दुसऱ्या उमेदवाराला 500 जास्ती भेटलाय ना. दोघांमधला फरक 500 असणार 500 मतांचा. काढूया, हे 2 वजा 1 करूया. 7x/10 वजा 3x/10 500 मतं. बरोबर ना, 500 मतं एवढा आहे. दोघांचं छेद तर समान आहे. 7 वजा 3 करा किती येणार 4x. 500 किती येणार 5000/4. बरोबर आहे, किती येणार 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 2 8, 4 5 20 म्हणजे एक्स काय येणार तर 1250. याचा अर्थ टोटल मतं किती असणार आहेत त्या निवडणुकीमध्ये 1250. ठीक आहे, सोपं आहे. चला आता इथे बघा काय दिलंय. एक हा असे टाईप विचारले जातात, पण इतका पण काही इम्पॉर्टंट नाही आहे. 1-2 प्रश्न मी बघितले. ठीक आहे, पण असाच एक प्रश्न तुम्हाला पुढे पण येणार आहे पुढच्या एका टॉपिकमध्ये. तर बघा एखाद्या शहराची लोकसंख्या 3,52,800 आहे. जर ती प्रतिवर्ष 5% दराने वाढते तर 2 वर्षांनी तिची लोकसंख्या किती असेल. तसेच 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या शोधा. आता 2 वर्षानंतर बघूया आपण. पहिल्यांदा 2 वर्षानंतर, नंतर 2 वर्ष आधी बघूया. ठीक आहे, 2 वर्षानंतर बघा आता किती दिलं आहे 3,52,800 एवढी आहे. बरोबर, आता ती 5% वाढते. एखादी किंमत आपल्याला 5%ने वाढवायची. याचा अर्थ काय करायचं 100 अधिक आर. हा आर आहे ना, म्हणजे किती 105/100. 100 अधिक आर केलाय ना आपण वरती. 5%ने वाढवली, पण ही पहिल्या वर्षी वाढवली. अजून त्याने 2 वर्षानंतर सांगितलंय. मग परत अजून एकदा काय करायचं 100 अधिक आर परत वाढवली ती किंमत आपण 5%ने. ठीक आहे, आता करा कॅल्क्युलेशन काय ते बघा. इथे काय येणार 5 2 10, 5 1 5 आणि इथे 21/20. इथे पण 21/20. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. काय आलं 35/28 गुणिले 21/2 गुणिले परत काय 21/2. बरोबर आहे, हे छेद. हा किती आले इथे 4 येणार ना, इथे 4 येणार. 2 गुणिले 2 किती होणार, इथे किती होणार 4 येणार. बरोबर, 4ने ह्याला भाग जातो का, कसा समजणार आपल्याला पूर्ण संख्येला. भाग देऊन बघायच्या अगोदर काय करायचं, शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. इथे समजा मोठी संख्या असती तर तुम्ही पूर्ण देत बसणार आहेत का भाग, नाही.
शेवटच्या जर दोन जे आपल्या एकक आणि दशक स्थानावर जे अंक आहेत त्यांचे मिळून जो संख्या येते त्याला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता 4 7 28, 4ने भाग जातो. देऊया भाग. 4 2 8, 4 8 32. किती आले? 3 आले. 4 8 32 बरोबर. 4 2 8 गुणिले 21 गुणिले 21. आता बघा, आता जर तुम्हाला पर्यायामध्ये एकक स्थानचा अंक तुम्हाला माहिती असेल चारही पर्यायांचा, एका ठिकाणी समजा 2 दिला, एका ठिकाणी 3 दिले, एका ठिकाणी 4 दिले, एका ठिकाणी 5 दिला, असे पर्याय आहेत तुमचे बरोबर आहे. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. आता त्यांचा एकक स्थानचा अंक बघायचा उत्तराचा. ठीक आहे. एकक स्थानचा अंक किती आहे? 2 आहे, एकाचा 3 आहे, एकाचा 4 आहे, एकाचा 5 आहे. आता इथल्या एकक स्थानचा अंक घ्यायचा. ठीक आहे. 2 ह्यांचा गुणाकार करायचा. ह्याचा एकक स्थान किती आहे? 1 आणि ह्याचा एकक स्थान किती आहे? 1. आता ह्यांचा गुणाकार करणार 2 1 2, 2 1 परत 2. एकक स्थानी काय येणार? 2 यायला पाहिजे. कुठल्या उत्तराच्या एकक स्थानी 2 आहे? उत्तर ए. म्हणजे पूर्ण आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? पूर्ण गुणाकार करायची गरज आहे का? नाही. ठीक आहे. आता आपण असं हे जे आपण एकक स्थानचा अंक आता कसा काढला, आता हे आपण संख्याचे प्रकार म्हणून आपला एक पुढचा लेक्चर येतोय, त्याच्यावरचे पण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. 2 ते 3 प्रश्न येतात. तो टॉपिक आता हा टॉपिक नंतर तो व्हिडिओ येईल, ते तुम्ही बघा एकक स्थानचा अंक कसा काढायचा. ठीक आहे. मग आपला पूर्ण गुणाकार करायची गरज आहे का इथे? तर नाही. आता 2 वर्षापूर्वीची काढायची आहे. काय करायचं? 2 वर्षापूर्वीची काढायची असेल तर 5% कमी करावी लागेल. 5% जर वाढत असेल दरवर्षी तर वर्षापूर्वीची काढायची असेल तर 5% कमी करा. 3,52,800 आहे ना. 5% कमी करायचं काय? 100 वजा 5 म्हणजे किती आले? 95. 95 छेद 100. परत त्याच्या 1-2 वर्षापूर्वी सांगितलंय म्हणजे अजून 1 वर्ष मागे जावं लागेल. परत 95 छेद 100 करा कॅल्क्युलेशन. जे पण उत्तर येते त्याचं एकक स्थान बघा. जर तुम्हाला पर्यायामध्ये एकक स्थानचे अंक वेगवेगळे असतील तर पूर्ण गुणाकार करण्याची गरज नाही. आणि जर सेम असेल तर मग करा गुणाकार. ठीक आहे. गुणाकार कसे सोपे करायचे ते पण आपण बघणार आहोत. संख्याचे प्रकार आपला पुढचा एक व्हिडिओ येतो त्याच्यामध्ये आपण बघूया. ठीक आहे. चला. तर अशा प्रकारे आपला पर्सेंटेज किंवा टक्केवारी हा आपला टॉपिक इकडे समाप्त होतो. पण तुम्हाला मी जे मेन टाईप 5 सांगितल्या त्या 5 टाईपवर प्रश्न हमखास त्याच्यावरचेच येणार आहेत तुम्हाला जास्तीत जास्त. ते 5 टाईप व्यवस्थित करायचे आहेत. ह्याच्यानंतर आपला सरावाचा एक व्हिडिओ येतो त्याच्यामध्ये मी जे 50 प्रश्न घेतले आहेत, जे मागील परीक्षेतले विचारलेले प्रश्न आहेत, ते जवळपास 50 प्रश्न आहेत, ते आपण व्यवस्थित करूया. म्हणजे आपला हा टाईप नंतर जे तुम्ही इथे बघायला येणार ते तुमचे सराव व्यवस्थित होणार. आपले 2 ते 3 जे प्रश्न विचार त्याच्यावरचे आपल्याला 100% मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे. चला, थँक्यू. जर ज्यांनी शेअर करा आपला व्हिडिओ, लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. चला, थँक्यू.